नमस्कार भक्त मंडळी. स्वामी समर्थ. महाराष्ट्रात हजारो लोक सांगतात की जेव्हा जीवनात सगळे दरवाजे बंद होतात तेव्हा एक शक्ती त्यांच्या मदतीला येते. ती शक्ती म्हणजे बाळूमामा. आजची ही कथा आहे अशाच भक्ताची, ज्याच्या आयुष्यात बाळूमामांनी असा चमत्कार केला की संपूर्ण गावाला विश्वास बसत नव्हता. महाराष्ट्राच्या पवित्र भूमीत अनेक संतांनी जन्म घेतला आणि आपल्या साध्या जीवनातून भक्तांना श्रद्धा, सेवा आणि प्रेमाचा मार्ग दाखवला. अशाच संतांपैकी एक महान संत म्हणजे बाळूमामा. आजही लाखो भक्त त्यांना बाळूमामा म्हणून श्रद्धेने आठवतात. त्यांचे आयुष्य साधे होते, पण त्यांच्या कृपेची आणि चमत्कारांचे अनुभव असंख्य लोकांनी घेतले आहेत. भक्त म्हणतात की संकटाच्या वेळी जर मनापासून बाळूमामांना हाक मारली तर ते नक्कीच संकटाच्या वेळी मदतीला धावून येतात. ही कथा आहे अशाच एका भक्ताची, ज्यांच्या आयुष्यात आलेल्या भयानक संकटातून बाळूमामांनी त्याला कसा आधार दिला याची. गावातील साधे आयुष्य. कोल्हापूर जिल्ह्यातील एका छोट्याशा गावात रामू नावाचा एक शेतकरी राहत होता. त्याच्याकडे थोडीशी शेती होती आणि 2 गायी होत्या. त्याची पत्नी आणि 2 लहान मुले होती. रामूचे घर मोठे नव्हते, पण त्याच्याकडे समाधान होते. रामू रोज सकाळी उठल्यावर देवाला नमस्कार करायचा आणि मग आपल्या शेतात कामाला जायचा. गावातल्या मंदिरात बाळूमामाचा फोटो होता. रामू रोज त्या फोटोसमोर नमस्कार करूनच दिवसाची सुरुवात करायचा. तो नेहमी म्हणायचा, बाळूमामा, माझ्यावर आणि माझ्या कुटुंबावर कृपा ठेवा. एकदा अचानक गावावर मोठे संकट आले. 1 वर्ष गावात खूप दुष्काळ पडला. पाऊसच झाला नाही. शेतामधले पीक जळून गेले. रामूच्या शेतात सुद्धा एक दाणा उगवला नाही. घरात पैसे नव्हते. गायींना खायला चारा नव्हता. गणू खूप चिंतेत पडला. रोज रात्री तो झोपण्यापूर्वी देवाजवळ बसायचा आणि बाळूमामांना प्रार्थना करायचा, मामा, आता तुमच्यावरच विश्वास आहे. माझ्या कुटुंबाला वाचवा. गावकऱ्यांची निराशा. दुष्काळ वाढतच गेला. गावातील अनेक लोक आपली शेती सोडून शहरात कामाला जाऊ लागले. काहींनी आपली जनावरे विकली. रामूला सुद्धा लोक म्हणू लागले, रामू, आता शेतीत काहीच नाही. गायी विकून टाक आणि शहरात कामाला जा. पण रामू म्हणाला, मी शेती सोडणार नाही. माझे बाळूमामा आहेत ना, ते काहीतरी मार्ग काढतील. लोक त्याची थट्टा करू लागले. काही दिवसानंतर अचानकच चमत्कार होतो. एक दिवस रामू रात्री खूप दुःखी मनाने झोपला. त्या रात्री त्याला एक विचित्र स्वप्न पडले. स्वप्नात एक तेजस्वी व्यक्ती त्याच्यासमोर उभी होती. पांढरे कपडे, हातात काठी, चेहऱ्यावर शांत हास्य. ती व्यक्ती म्हणाली, रामू, घाबरू नकोस. उद्या सकाळी तुझ्या शेताच्या कोपऱ्यात खण. रामू घाबरून जागा झाला. सकाळ झाली तेव्हा तो थोडा गोंधळलेला होता, पण त्याच्या मनात एक विश्वास होता. हे स्वप्न साधे नाही. शेतातला रहस्यमय शोध. रामू सकाळी आपल्या शेतात गेला. स्वप्नात सांगितलेल्या जागेवर त्याने खणायला सुरुवात केली. थोडं खणल्यावर त्याला काहीतरी कठीण वस्तू लागली. त्याने माती बाजूला केली आणि अचानक त्याला एक जुना तांब्याचा भांडा दिसला. तो भांडा उघडून पाहतो तर त्यात जुनी नाणी आणि दागिने होते. रामूच्या डोळ्यात अश्रू आले. त्याला लगेच स्वप्नातली व्यक्ती आठवली. त्याला जाणवलं, हे तर बाळूमामाचं वरदान आहे. गावात पसरलेली बातमी. रामूने गावकऱ्यांना ही गोष्ट सांगितली. सगळे लोक आश्चर्यचकित झाले. काही लोक म्हणाले, हे नक्कीच बाळूमामांना यांचा चमत्कार आहे. रामूने त्या पैशाचा वापर करून आपली शेती पुन्हा उभी केली. त्याने गायीसाठी चारा आणला. त्याच्या घरात अन्न आले. रामूला आता पैशाचा गर्व झाला नाही, उलट तो आणखी नम्र झाला. त्याने गावातल्या मंदिरात जाऊन बाळूमामांच्या नावाने मोठा प्रसाद ठेवला. रामू म्हणाला, मामा, हे सर्व तुमच्यामुळे आहे. मी फक्त तुमचा सेवक आहे. त्यानंतर महिन्यांनी गावात पुन्हा मोठे संकट आले. रामूचा मुलगा अचानक आजारी पडला.
डॉक्टरांनी सांगितले की त्याची तब्येत खूप गंभीर आहे. रामू पुन्हा मंदिरात गेला. तो बाळूमामाच्या फोटोसमोर बसून रडू लागला. मामा, माझ्या मुलाला वाचवा. त्या दिवशी रामू मंदिरातच झोपला. मध्यरात्री त्याला पुन्हा एक अनुभव आला. त्याला वाटलं की कुणीतरी त्याच्या डोक्यावर हात ठेवत आहे. एक शांत आवाज आला, घाबरू नकोस, तुझा मुलगा ठीक होईल. बाळूमामांचा चमत्कार झाला. चमत्कारिक बरे होणे. सकाळी रामू घरी गेला आणि त्याने जे पाहिले ते पाहून तो थक्क झाला. त्याचा मुलगा उठून बसला होता. त्याची तब्येत पूर्णपणे सुधारली होती. गावातील लोक म्हणाले, हे फक्त बाळूमामा यांच्यामुळेच शक्य आहे. त्या दिवसापासून रामूची श्रद्धा आणखी वाढली. तो प्रत्येकाला सांगू लागला, संकट कितीही मोठं असलं तरी घाबरू नका. मनापासून बाळूमामांना हाक मारा. आजही अनुभव मिळतात. आजही महाराष्ट्रातील अनेक भक्त सांगतात की जेव्हा ते मनापासून बाळूमामांना हाक मारतात, बाळूमामांची मनोभावे प्रार्थना करतात, तेव्हा त्यांच्या जीवनात चमत्कार घडतात. कोणाला नोकरी मिळते, कोणाचे आजार बरे होतात, कोणाचे संकट दूर होते. बाळूमामांच्या कथेचा शेवटचा संदेश. या कथेतून आपल्याला एक मोठा संदेश मिळतो. श्रद्धा आणि विश्वास असेल तर संकट कितीही मोठं असलं तरी त्यावर मात करता येते. बाळूमामांचे जीवन आपल्याला शिकवते, सेवा करा, प्रामाणिक राहा आणि देवावर विश्वास ठेवा. कारण भक्त संकटात असताना बाळूमामा कधीच त्यांना एकटे सोडत नाहीत. मित्रांनो, तुम्ही बाळूमामांची कथा पूर्ण मनोभावे ऐकली असेल तर तुमच्या सर्व मनोकामना बाळूमामा पूर्ण करतील अशी मी बाळूमामांकडे नक्कीच प्रार्थना करेल. आणि तुम्हाला माझा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा. कॉमेंटमध्ये बाळूमामा लिहायला विसरू नका. चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा, कारण या पुढचे नवनवीन व्हिडिओ तुम्हाला बघायला मिळतील. धन्यवाद.